मंडळी नमस्कार. मी सुजाता जो परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या वेळी मी छंदांबद्दल बोलत होते, तर यावेळी सृजनात्मक छंदाबद्दल बोलूया. छंदाला वय नसतं. छंद कोणत्याही वयात तुम्ही सुरू करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. याचं अगदी उदाहरण द्यायचं झालं ठळक तर रवींद्रनाथ टागोरांचं देता येते. आता नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला. त्याची पण एक गंमत आहे बरं का. त्यांनी काय केलं, स्वतःची गीतांजलीची होती ते आपल्या पुतण्याबरोबर परदेशात जाण्यासाठी निघाले. आणि प्रवासात तर करायचं काय, बरेच दिवस प्रवास असणार, त्यामुळे त्यांनी आपल्याच गीतांजलीचा आपणच इंग्रजीमध्ये अनुवाद करायला सुरुवात केली. अनुवाद पूर्ण झाला प्रवासामध्ये. तो त्यांनी वही ती ठेवून दिली आणि योगायोग असा की ती वही राहिली एका बॅगेत आणि ते उतरून गेले. उतरून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली वही राहिलं, आपला अनुवाद राहिला काय ह्याच्यामध्ये बोटीमध्ये. मग आता काय करायचं, तर जाऊ दे. त्यांनी ठरवलं की ही नियती असेल त्या अनुवादाची, म्हणून ते शांत राहिले. पण दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने ती गीतांजली, अनुवादित गीतांजली त्यांना आणून दिली. त्यानंतर मग ती त्यांनी त्यांच्या एका मित्राला दिली आणि मग पुढचं सगळं घडलं. पण हा पण एक योग होता की ती त्यांच्या हातात परत मिळाली. तर त्यांनी काय केलं, आता ते संगीत, रवींद्र संगीत तर दुनियाभर प्रिय आहे, सगळ्या लोकांना आवडतं. त्याचं एक स्वतंत्र संगीताची शाखा आहे. तर रवींद्र संगीत असेल, कथा, कादंबऱ्या, हे सगळं त्यांनी खूप काम केलं त्याच्यावर. आणि तरीही कुठेतरी काहीतरी कमी पडते असं त्यांना वाटत असेल आत्माविष्कारासाठी, म्हणून त्यांनी वयाच्या 63-64व्या वर्षी चित्र काढायला सुरुवात केली. ती कशाने काढली, रंगपेट्या किंवा शिक्षण घेतलं का, तर नाही घेतलं. पण त्यांचा पुतण्या होता, तो त्यांच्या घरात तो त्यांच्या घरात तो चित्र काढत होता. कदाचित त्याच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली असू शकते. तर त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. तर सुरुवातीला कोळसा घेऊन कोळशाने काढायची, नंतर शाईमध्ये बोट बुडवायचं किंवा कापूस बुडवायचा, चिंदी बुडवायची आणि त्यातून चित्र काढायची. अशी त्यांना माध्यमाचं काही हे वावडं नव्हतं की अमुकच माध्यम पाहिजे असं कधी त्यांनी विचार केला नाही. आणि ते चित्र काढत राहिले. चाकूचं पातं त्यांनी काढली. आणि त्यांची चित्रकला ही अमूर्त समजली जाते. अनेक ठिकाणी त्यांची पॅरिस वगैरे प्रदर्शनं भरली. तर त्यांनी ती जी 65व्या वर्षी कला सुरू केली, ती 80व्या वर्षापर्यंत हजारो चित्र या माणसाने काढली, छंद म्हणून काढली आणि प्रदर्शनं भरवली वेगवेगळ्या ठिकाणी. मात्र त्यांची चित्रकला समजत नाही, अमूर्त चित्र काढत असते आणि ती लोकांना कळत नाही असं समीक्षकांचं पण म्हणणं होतं. दुर्बोध होती ती चित्र. पण ते म्हणाले नाही, मला जे वाटलं ते मी काढलं आणि त्याप्रमाणे ते काढत गेले. त्यांच्या स्वप्नातले म्हणजे त्यांच्या कल्पनेतले पक्षी असतील, प्राणी असतील, उडणारे काही असतील जीवजंतू, असं ते सगळं ते काढत होते. स्वतःच्या आत्माविष्कारच होता तो खरं तर तो छंद त्यांना खूप लागला. ह्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की माणूस जर सतत छंदाच्या पाठीमागे लागला तर टागोरांनी जसं प्रदर्शन भरवणं इतकं काम केलं तसं माणूस करू पण शकतो. तर छंदाला वय नसतं. हे एकदा आपण ठरवलं की आपण कुठल्याही वयात, कुठलाही आपला पूर्वींचा जो आवडीचा एखादा छंद असेल किंवा शाळेच्या वयात असेल किंवा आता करावासा वाटत असेल, त्याची सुरुवात आपण कुठेही करू शकतो. त्यामुळे हा एक त्यातला चांगला जमेची बाजू आपण म्हणूया, चांगली जमेची बाजू आहे ती. त्यामुळे थांबू नका. आपल्याला जर वाटलं की नाही बापरे आता कुठे करणार, आमची आई सुरुवातीला म्हणायची तिचे आता नको काही, आता नको, कारण त्यावेळी तर आम्हाला हवी होती लोकर तर काही मिळाली नाही, सुयासुद्धा मिळायच्या नाहीत. तर मग म्हणे आम्ही हिरकुटाच्या काड्यांवर आम्ही शिकलो. पण नंतर मग म्हणाली की आज जर माझ्याकडे सुया आहेत, कोणीतरी मला मैत्रिणी देत आहेत, तर मी सुयांवर करीन. आणि मग तिचे विणकाम वगैरे सुरू झालं. तर त्या वेळेला जे तुम्हाला ज्यावेळी उपलब्ध होईल ते घेऊन आपण सुरुवात कुठेही असलो तरी करायला काहीच हरकत नाही. तो छंद, आणि असं नाही आहे की त्याला अंत आहे, त्याला अंत नाही आहे, त्यात फक्त आनंद आहे, ते तुम्ही करत राहायचं. तर असे आता करमरकरांचं एक म्युझियम पाहिलं. आणि कुठलंही मुळात कलाकार जो असतो, तर छानदिष्ट जो असतो, त्याला कुठलंही माध्यम बोलवत असतं एका अर्थाने. आता शिल्पकला, चित्रकला, मातीकाम, मी तर म्हणेन मातीपासून म्हणजे शेतीपासून मातीपर्यंत कुठलंही माध्यम कलाकार घेत असतो. शेती ही सुद्धा माझ्यासाठी सृजनात्मक कला आहे, सृजनात्मक छंद आहे तो. कुठेही तुम्ही सुरू करू शकता बागकामाचं. आता पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्राजक्ताच्या झाडाखाली उदाहरणार्थ तुम्ही जात असाल,
पहिला पाऊस पडून गेला रात 15 दिवसांनी, तर तुम्हाला छोटी छोटी प्राजक्ताची रोपं उगवलेली दिसतील. तुम्हाला वाटलं की मला आता छंद छोटासा सुरू करायचा आहे, त्यातली 2-4 रोपं घेऊन या आणि एखाद्या छोट्याशा डब्यात माती, तुमच्याकडे असेल हल्ली डबे बिबे भरपूर मिळतात, सगळ्या गोष्टी मग डब्यातनं पॅक बंदच येतात. कुठल्याही डब्यात आपण प्लास्टिकचा असेल तर त्याला खालून जरा ह्यांच्या गरम कालखा वगैरे काहीतरी घेऊन त्याला 1-2 बोकं पाडू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये ती झाड लावून तुम्ही बोन्साय त्याचं तयार करू शकता. काही म्हणजे मातीपासून शेतीपासून मातीपर्यंत जसं मी म्हटलं तशी अनेक माध्यमं आहेत कलाविष्कारासाठी. त्यातला कुठलाही आपल्याला जे आवडेल ते घेऊ शकतो आपण. आता मेणबत्त्या करणे, सरळ सरळ डोळ्यासमोर येणारी उदाहरणं बघा. भरतकाम, विणकाम, शिवणकाम ही 3 तर एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. फॅन्सी वर्क ज्याला आपण त्यात नाव देऊया, की भरतकाम करायचं, त्या गोष्टीचं शिवण करायचं, विणकाम करायचं, त्यातून काहीतरी निर्मिती करायची, भरतकाम करायचं, तोरणं तयार करायची, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, ही सगळी एकमेकांशी जोडलेली आहेत. म्हणजे तो आनंद एका अर्थाने असा वाढत जाणारा आनंद आहे. त्यामुळे ती आहेतच. दुसरं आहे ते म्हणजे कापसाची, अनेक लोक कापसापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवतात. त्यानंतर माती, आता पॉटरीचं एक खूप मोठं प्रकरण असतं. लोक खूप शिकतात, करतात त्याच्यापासून. त्याला भट्टी खूप मोठं हे लागतं, पण काही गोष्टींना फार काही लागत नाही तसं. तर त्या छानदिष्टांच्या प्रदर्शनात करवंट्यापासून काही बनवणारे गृहस्थ होते. त्यांना काही नाही, त्यांनी फक्त ते करवत एक होती त्यांच्याकडे आणि काही खेळबिळे असं काही काही होतं आणि गम होता चिकटवायला एकमेकांना. तर याच्यापासून त्यांनी करवंटीच्या असंख्य वस्तू आणि पॉलिश करणं असेल, पॉलिश पेपर असेल तर ते गुळगुळीत करणं आणि याच्यामध्ये खूप छान त्यांचा वेळ जात होता. तर त्या वस्तू तयार करणं, काठ्यापासून काही ना काही कोणी करत असतात. नारळाचा जो बाहेरचा जो भाग आहे त्याच्यापासून करतात. हे सगळे आता ताडगोळे आणि नारळ यापासून केरळमध्ये आपल्याला खूप वस्तू मिळतात बघायला. आणि खादी आणि ग्रामोद्योग इंडस्ट्रीमध्ये, खादी आणि ग्रामोद्योग महामंडळामध्ये त्यांचं जे प्रदर्शन एक भरतं, त्या प्रदर्शनातसुद्धा आर्टिस्ट ॲट वर्क या नावाचं एक सेक्शन असतं. तिथे ते लोक आलेले असतात आपले स्टॉल घेऊन आणि तुमच्यासमोर ते करत असतात काम. ते पण खूप बघण्यासारखं असतं. त्या खरं सांगायचं ते हस्तव्यवसाय म्हणू आपण त्याला, हस्तव्यवसायाशी जोडलेलं आहे. पण इथे बोलत असताना मला छोटासा एक वेगळा विचार मांडायचा आहे. हल्ली हस्तव्यवसाय तर आमच्या वेळी पण होता शाळेमध्ये, पण त्याला मार्क नसायचे. हस्तव्यवसायाला मार्क नव्हते म्हणजे, आणि काय वाटेल तेवढं देऊन टाकत असं. पण आम्ही ते करायचं. म्हणजे एखादं चित्र आम्ही कागदावर काढायचं, मग आपल्या कल्पनेत ना, आता मी एकदा तुरीची डाळ चिकटवली होती, मग काही मुली इतर काहीतरी करायच्या, कोणी रंगवून ठेवायचं, कोणी काही करायचं, म्हणजे ज्याला ते वाटेल ते करायचं. ते स्वतः करायचं, पण पालकांनी नाही करून द्यायचं. पण आज आता परिस्थिती अशी आहे की हे सगळं हस्तव्यवसाय मार्कांशी निगडीत झाला शाळांमधून. शिक्षण तज्ज्ञांचे काहीतरी विचार असतील त्याच्यामध्ये, मला माहीत नाही. पण ते पालक त्याला प्रोजेक्ट म्हणतात आणि ते प्रोजेक्ट मुलं करतच नाहीत. बरेचदा ते प्रोजेक्ट मी बघते आजूबाजूला, म्हणून मी हे विधान करते की पालक करून देतात. आणि एखाद्या पालकाला जर येत नसेल तर त्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं ते शिकतात आणि करतात, पण पालक ते करतात. आता शिक्षकांना हे कळत नसेल का की हा मुलगा तेवढा आहे आणि हा करू शकेल काही गोष्ट, पण नाही, तो विचार कोणी करत नाही. त्याला मार्क देतात, प्रोजेक्ट किती चांगलं झालं आहे ह्याच्यावर. म्हणजे खरं तर ते मार्क आईवडिलांना असतात. तो माझा विषय नाही. शिक्षण तज्ज्ञ जे आहेत ते बघून घेतील त्याबद्दल काय करायचं. तर ही जी छंदांची गोष्ट आहे त्याच्यामध्ये मेणापासून असंख्य वस्तू तयार करतात. मेणापासून मेणबत्त्या तर होतात, पण आता वॅक्स म्युझियम आहे, तिथे मोठमोठे पुतळे तयार केलेले आहेत मेणाचे. त्याच्या बातम्या नेहमी येतात. आपल्या काही लोकांचे सुद्धा पुतळे त्या म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. तर चित्र फक्त आपण म्हणतो की चित्रकारांचं जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन भरलं आहे. जहांगीर आर्ट गॅलरीलाच एकदा मी पेपरचं प्रदर्शन पाहिलं होतं, कागदाचा. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते, मोहरीचं जे फूल आहे तितक्या फुलापासून सूर्यफूल असेल किंवा अजून त्याच्यावर मोठी फुलं असतील, इतक्या मोठ्या वस्तू केलेल्या, कागदापासून केलेल्या एक प्रदर्शन होतं. खूप मोठे कलाकार आहेत, मला वाटतं गोळे किंवा असं काहीतरी त्यांचं नाव आहे. पण ते प्रदर्शन खूप सुंदर होतं आणि आपल्याला प्रेरणा, आपल्याला असं वाटतं बसून शिकूया, किती छान केलं आहे हे सगळं. तर हे ते जेव्हा तुम्हाला वाटतं ना, पाहून एखादी कलाकृती पाहून आपल्याला वाटतं की करूया, शिकूया या माणसाकडे आपण. आता ही गरज थोडीशी आपल्याला यूट्यूब भागवतो आणि यूट्यूबवर अनेक ट्युटोरियल्स असतात. तुम्ही जर टाकलं की टायनी फ्लॉवर्स
टाईनी पेपर फ्लॉवर्स ट्युटोरियल, तर तुम्हाला शिकवलेलं तिथे एक ट्युटोरियल तुम्हाला मिळतं. तर आता सेल्फ लर्निंग यासाठी यूट्यूब आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा पण आपण खूप फायदा करून घेऊ शकतो आपल्यासाठी. त्याच्यात संगीताचं सगळ्या विषयांवरची ट्युटोरियल्स तिथे असतात. भाषा शिकण्याची सुद्धा ट्युटोरियल्स तिथे असतात. त्यामुळे हा जो छंद जोपासण्यासाठी पूर्वी कसं शिकायचं असेल तर तुम्हाला फी भरावी लागेल. आता यूट्यूब फुकट आहे, आपण फुकट शिकू शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी आहेत. आता सहज आठवणारे काही छंद म्हणून मी तुम्हाला सांगते. जसं मी म्हटलं लाकडी काम, लाकूड काम, लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं. आता काही लोक असतात, माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे की तो जंगलामध्ये त्यांना फिरण्याचा छंद आहे. फिरत असताना वाळलेली पडलेली झाडं त्यांना मिळतात. त्यातलं लाकूड जर टणक असेल तर तसे ते तुकडे घरी आणतात, ते कापतात आणि खूप छान त्याला आकार देतात, त्याला पॉलिश करतात आणि त्यांच्या कल्पनेने कुठे कुठे त्यांना एखादा हरिण दिसतं, कुठे काय दिसतं असं कल्पनेतनं सगळं आणि त्याप्रमाणे ते त्याचे शो पीसेस बनवतात. तुम्ही पाहिले असाल अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात ते. तर हा सुद्धा लाकूड काम, मातीकाम, त्यानंतर हे कसलं मेणाचं काम, त्यानंतर शंखशिंपले नुसते जमा करणं हा आधीचा छंद. पण शंखशिंपल्यांपासून वस्तू बनवणं हा दुसरा छंद झाला. तागापासून वेगवेगळ्या वस्तू बनतात. नंतर बेतापासून तर असंख्य वस्तू बनतात बेतापासून. तर हा कुठला तरी छंद जो आपण काय करायचं, आपल्याला थोडंसं येत असेल किंवा आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू मिळत असतील, खरं सांगायचं तर टाकाऊतून टिकाऊ हे जर आपण धरून ठेवलं तर आपल्याला खर्च पण करावा नाही लागणार. यूट्यूबवर जर तुम्ही गेलात आणि तुम्ही जर पाहिलं की वॉल हँगिंग्स, झाडं लावण्यासाठी बाटल्यांपासून तयार केलेली वॉल हँगिंग्स, तर तिथे तुम्हाला तीसुद्धा दिसतील. पाणी प्यायच्या ज्या बाटल्या आहेत त्यासुद्धा लोक टाकत नाहीत. ती बाटली उलटी करून तळ कापायचा आणि त्याप्रमाणे ती बांधून अनेक गोष्टी मला त्याच्यावर दिसल्या. त्यानंतर झाडांचे सुद्धा प्रोजेक्ट छोट्या ट्रेमध्ये, जपानमध्ये गेलात तर टायनी गार्डन असं एक प्रकार मिळेल तुम्हाला. पाहायला गेलं तर खूपच गोष्टी मिळतात. तर मी तुम्हाला सांगेन की कुठला तरी एक छंद. आता छंद जे माणसं जोपासतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, नक्की राहतं. त्याच्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा एक भाग आहे की जो काहीतरी तुम्ही करत असता, एखादं काम तुम्ही करत असताना त्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रकृतीचा पूर्ण विसर पडलेला असतो. तुम्ही आजारी असता तर तुमच्या डोक्यातसुद्धा येत नाही की आपलं काहीतरी अवयव दुखतो, पाय दुखतोय, हात दुखतोय, मनात पण येत नाही तुमच्या, इतके तुम्ही त्याच्यामध्ये रंगून जाता. तर याच्याविषयी अधिक वाचन केलं तेव्हा मला कळलं की माणसाच्या मेंदूने ज्यावेळी आपल्याला आनंद होतो, आपण खुश असतो, त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन तयार होतं. ते रसायन तुमची वृत्ती प्रसन्न ठेवतं, तुम्हाला आनंद देतं. आता आनंद कधी कधी होतो, एक तर निर्मितीचा आनंद. मी ज्यावेळी काहीतरी खूप छान बनवते तेव्हा मला स्वतःला खूप आनंद होतो. अरे वा, मस्त झालं आहे, हा माझ्या पुरता. त्यानंतर मग मी ते कुणाला तरी दाखवते. मग ते लोक पण माझं खूप कौतुक करतात. अरे वा, छान केलेस बरं का, कसं केलंस, मला पण दाखव किंवा माझ्यासाठी पण कर. मग तो दुसरा आनंद असतो. लोकांकडून कौतुक मिळवूनसुद्धा आपल्याला खूप आनंद होत असतो. तर मला असं वाटतं की हा आनंदाचा जो ठेवा आहे तो आनंद मनात आपल्या जमत गेला ना की त्याच्यातून ते डोपामाइनचं एक शास्त्रीय कारण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण या सगळ्याच्या मागे फक्त आनंद. तुम्ही जर आनंदात असाल तर तुमची तब्येत 100% चांगली राहते. ती चांगलीच असते. असं कंटाळत आपण बसलो मग आपलं लक्ष जातं, आपल्याला वाटतं डोकं दुखतं आहे, किती आळस आला आहे, मग नैराश्य आलं आहे, मग फ्रस्ट्रेशन, नवे खूप शब्द आजकाल आलेले आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःला कामात गुंतवून ठेवलं, काही ना काहीतरी आवडीचं करत राहिलं. आणखी एक याच्यातला फायदा असा आहे, आपण वाचू पण शकतो की व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ सोईंग, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ नीटिंग. त्याच्यातनं तुम्हाला कळतं काय होतं. त्यातला आणखी एक बेनिफिट मला असा दिसला की कम्युनिटी शोधणं. म्हणजे आपण म्हणतो समानशीले व्यसनेषु सख्यम, तर समानशीले छंदेषु सख्यम असं आपण म्हणू की आपले समान धर्माचे कोणी आहेत करणाऱ्या मैत्रिणी आपल्याला मिळतात. कारण आपण व्हॉट्सॲपवर असतो, आपण व्हॉट्सॲपवर पण एक केलेली वस्तू टाकली आणि जर आपण एक टाकलं तिथे की कोणी असं काही करत असेल तर माझ्याशी संपर्क साधा, आपण सगळे मिळून काहीतरी खूप छान वेगवेगळं आपल्याला करता येईल, तर आपल्याला भेटतात मित्रमैत्रिणी. तर यावेळी मी या सृजन साहित्याचा भाग हा सृजन आहे, हा तर आपल्याला माहिती आहे. त्याच्याविषयी थोडंसं पुढच्या वेळी मी बोलेन. आणि पुढच्या वेळी जे आपण प्रत्यक्ष करण्याचा छंद, कृतीपर छंद,
त्याच्याविषयी मी थोडंसं बोलेन. आता मी इथे थांबते. धन्यवाद.